दुर्गास किचनमध्ये आज आपण बेसनचा चिल्ला बनवणार आहेत। यालाच पॅनकेक पण म्हणतात किंवा तवा बेसनही म्हणतात। याचा कलर, याचा रंग अगदी अप्रतिम असतो। एक आपण प्लेन वाला बनवणार आहेत आणि दुसरा आपला स्टफ्ड असणार आहे। अगदी खायला अप्रतिम लागतं। चपाती सोबत, राईस सोबत आपण याला खाऊ शकतो। चला तर चालू करूयात आपण। प्रथम या ठिकाणी मी एक बाउल घेतला आहे। याच्यात 1 कप ना बेसन घेतलं आहे। हे 240चं कप आहे। त्याच्यामध्ये ना अर्धा कप आपल्याला ना थोडं थोडं करून ना पाणी घालायचं आहे, म्हणजे त्याचे लोम्स होणार नाहीत, गुठळ्या होणार नाहीत। आणि या बेसनचं बॅटर ना जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही बनवायचं। जर पातळ जर बनवलं ना हे खूपच लवकर करपतातही आणि ना खाली चिटकलेही जातात। दुसरं म्हटलं तर घट्ट केलं तर हे तव्यावर स्प्रेड नाहीत होत। त्याच्यामुळे ना आपल्याला याच्यामध्ये पाणी ना हळूहळू घालायचं आहे। डिपेंड ऑन क्लायमेटवर सुद्धा याचं पाणी जातं। जर मॉइस्चर जर सीझन असेल किंवा पावसाळ्याचा सीझन असेल त्याच्यात पाणी कमी लागतं आणि उन्हाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये याच्यात पाणी जास्त लागतं। ह्या गोष्टी असतात। याच्यामध्ये 1 चमचाभर आपण ना मीठ टाकूत आणि चतकोर चमचा हळद टाकूत। याच्यात अर्धा चमचा आपल्या लसण अद्रकची पेस्ट जाईल। याच्यामध्ये आपण प्लेन करणार आहेत त्याच्यामुळे ना जास्त काही घालण्याची गरज नाही। आणि याला ना 10 मिनिट आपल्याला रेस्ट करायला ठेवायचं आहे। याच्यात आपण सोड्याचा वगैरे काही वापर नाहीत करणार। याचा नॅचरल पद्धतीनं आपण करणार आहेत। कुठलेही प्रिझर्वेटिव्ह नाहीत घालणार। त्या अर्ध्या कपातलं राहिलेलं थोडंसंही पाणी उरलं होतं तेही आपण याच्यामध्ये घातलं। हे पहा, याचा थिकनेस अगदी योग्य आहे। आता 10 मिनिट जेव्हा आपण याला रेस्ट करायला ठेवतो ना तेव्हा थोडंसं थिक झालेलं असतं, तर 1 चमचाभर ना आपण याच्यामध्ये पाणी ॲड करू शकतो। हे पहा, छानसा आपला आता बॅटर तयार झाला आहे। या ठिकाणी मी एक ना डोशाचा तवा घेतला आहे। त्याच्यावर 1 चमचाभर मी तूप किंवा तेल घालायचं आणि सगळीकडे स्प्रेड करून पाहायचं। 1 ड्रॉप आपण पहिल्यांदा टाकून बघू की आपला ना हे पॅनकेक व्यवस्थित होते का। हे पहा, एकदम फ्लफी आणि एकदम हलकं झालेलं आहे, म्हणजे आपलं बॅटर एकदम परफेक्ट आहे। त्यात पाण्याची क्वांटिटी एकदम व्यवस्थित आहे। तर 1 कपसाठी अर्धा कप हे फिक्स मेजरमेंट ठेवा। या ठिकाणी मी 3 मोठे चम्मच हे बॅटर घेते आणि ज्याप्रमाणे आपण डोशाला गोल गोल करून फिरवतो ना त्याप्रमाणे याचा ना पॅनकेक आपण बनवूत। जास्त थिक असला तर छानच होईल, जास्त पातळ असला तर तो फाटेल आणि करपेल। हे पहा, आपला हा तवा बेसन तयार झालेला आहे। पूर्ण गोल राऊंडमध्ये आपण याला सर्कल करून घेतला आहे। आता याच्यावरती ना एक लीड ठेवत जेणेकरून ही वरची बाजू पूर्णपणे शिजून जाईल आणि 2 ते 3 मिनिटात हे आपलं बनतं। आता हे बनून झालेलं आहे। याच्यावर थोडंसं मी तेल स्प्रेड करते। आता याला उलटण्याच्या साहाय्यानं ना आपण एक पलटी मारूत। आता याला जास्त वेळ लागत नाही शिजायला। आता हे आपलं पॅनकेक किंवा तवा बेसन एकदम रेडी आहे। अप्रतिम नॅचरल कलर आला आहे, एकदम येल्लो, खायला अप्रतिम लागतं। लहान मुलांसाठी सुद्धा खूप छान आहे। चला तर आता स्टफ्ड या ठिकाणी तवा बेसन किंवा चिल्ला बनवूत आपण। 3 पळ्या मी या ठिकाणी बॅटर घेतलं, त्यालाही राऊंड करून घेऊत आपण। आता ना याच्यावर जी स्टफिंग घालणार आहेत का ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता, पण या ठिकाणी मी ना एकदम बारीक चॉप केलेला कांदा आहे, थोड्याशा हिरव्या मिरच्या आहेत, कोथिंबीर आहे आणि मेथीची भाजी आहे। या ठिकाणी तुम्ही पालकाची भाजी किंवा गाजर कट करून बारीक किंवा बटाटा कट करून, या ठिकाणी स्वीट पोटॅटोसह ग्रेट करून तुम्ही घालू शकता। ऑल व्हेजिटेबल। याच्या ठिकाणी तुम्ही पनीर आणि चीजचाही वापर करू शकता। थोडंसं वरून लाल तिखट, गरम मसाला आणि हलकंसं मीठ घालूत आपण आणि याला ना एका उलटण्याच्या साहाय्यानं असंच प्रेस करून घेऊ, जेणेकरून आपलं ना बेसन खाली लिक्विड असतं त्याच्यामध्ये हे स्टफिंग एकदम पॅकमध्ये सेट होऊन जातं। एका साईडनं याला ट्विस्ट करून घेतलं, तसंच दुसऱ्या साईडनं याच्यावर तेल घातलं आणि तसंच वरतून उलटण्याच्या साहाय्याने आपण याला प्रेस केलं। आता तुम्हाला दाखवते, जेव्हा आपण हे पॅनकेक उचलू तेव्हा थोडंही याच्यातलं बॅटर खाली नाही पडणार। हे पाहिलं, कारण ते पूर्ण स्टिफ होऊन ना या बेसनमध्ये मिक्स झालं आहे। आता याच्यावर थोडंसं मी बटर टाकते आणि याला ना एक रोल करून घेते। या रोलला आपल्याला कट करायचं आहे आणि हे गडबडीच्या वेळेस टिफिनमध्ये एक फुल मील होऊ शकतं, कारण की याच्यात स्टफिंग आपण वेगवेगळ्या प्रकारची घालणार आहेत। राईससोबत, चपातीसोबत अगदी अप्रतिम लागतं। ही रेसिपी नक्की बनवा। आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।